मी सारून मग ह्याच्यामध्ये काय ठेवणार आहे? शेण भरायचं. शेण भरायसाठी बनवताय? मग गमिलेत ह्यात आपली आहेत ना, हा. त्यातनी पाऊसचं शेण टाकाय नाही गवत. आणि हित खाली ते पेंडा भरलाय, हा. त्याचं गळंग राहिलं खाली टाकलं आणि वर शेण भरलं की फेकाय गवते पाठी. हा, मस्त बनवलेत ना पण बाबांनी 2 पाट्या. नमस्कार, रामकृष्ण हरी माऊली. आजचा जवळजवळ माझा 4था दिवस आहे गावी शिंगापूरमध्ये. आज मी आता बहुतेक लिंगाण्याला जायचा विचार करतोय. तयार वगैरे झाले, नाश्ता वगैरे झालाय, घरी राशन आलेलं म्हणून थांबलेलं आम्ही, राशनची गाडी आली तर आता जाईल सगळ्यांना लिंगाणा फिरू. काय करताय? कसली तंबाखूची डबी पडली म्हणून विहिरीत उतरलात? तरंगते तोपर्यंत घ्या, तरंगते. बाबांची तंबाखूची डब्बी पडली आतमध्ये. बघूया निघते का. भूमिका आणि मुक्ता आई गुरं घेऊन आलीत. आता आम्ही जाणार चरत चरत लिंगाण्याला. अय बिनकामाचं थोडी लाल्या कशी चाललेत बघा. काढा काढा निघल. तंबाखू महत्वाची आहे. तंबाखूची डबी पडले म्हणून. हे नावी काका आहेत. कसं आहे माहिती आहे, नावीमध्ये वर्षाला 600 रुपये द्यायचे आणि वर्षामध्ये कधी पण नावी येणार महिन्याला. तसं नावी वगैरे करायची, दाढी वगैरे. चला निघूया लिंगाण्यासाठी. जसं जसं पोचत जाऊ मध्ये मध्ये तुम्हाला सांगत जाईल कशी गोष्ट आहे. भेटूया. कोणाचं मुस्का? काजळ. लिंगाण्याला नाही, ही दीदी आहे ना. हो. तर माऊली आम्ही लिंगाण्याच्या वाट्याला लागलोय. आता काही वेळातच पोचू, थोडा वेळ जायला अजून. आता असं सुरुवात झाली शेतामधून, सगळ्या खासरांमधून इकडनं तिकडनं आम्ही चाललोय. घालून नव्हती पाठवायची, मग कशाला पाठवलीस तू? मागून हे कर की त्यांना. एका ठिकाणी पोचलोय, इथं तोरणं जास्त मिळायचे. मी तुझं नाही काढत, मी इकडचं व्ह्यूचं बघतोय. इकडचा व्ह्यू बघा, जंगलच जंगल वाटतंय ना एकदम जुन्यात. कसलं भारी दिसतंय. पण ते विचार करा पावसाळ्यातून काय वातावरण होत असेल. भूमिका दिदी आम्हाला आज लिंगाण्यावरतून येणार आहे. तिला वाट माहिती आहे त्यामुळं. पोचूया तिथं. लय भारी वातावरण आहे इकडचा. खंडर नाही बोलतात, एकदम तसातलं फील देतो. ऐ थांब, पाय पाय आधीच पायाने दुखू आहे.
कुठं चालायला लागलो इकडं तिकडं. परत काय नको व्हायला. इथं काहीतरी आहे, वाडा टाईप आहे. घर म्हणजे छोटंसं आहे काहीतरी. म्हणजे शेतात वगैरे जर उशीर झाला रात्रीचा तर तिथंच माणसं पहिला आराम करून झोपत असतील, लांब आहे ना घरापासून त्यामुळं. चाललंय की. चला, इथं गुरं सोडायची होतीत मग पहिला त्यांना ते का वळवलंस. चला भेटूया या. ना दिसतोय जवळच, बघा कसं दिसतोय तो. हा बघा. भूमिका ही वाट कसली भारी आहे ना. पण म्हणजे हे निशाण लावलेत का असे इकडं रिबिन वगैरे तिकडे जायला. कसलं भारी आहे, जबरदस्त, एकदम गावरान आहे की नाही. विचार कर, पावसामध्ये कसलं भारी वाटत असेल इथं ना. भूमिकाच्या काय बोलण्यानुसार ह्याच्यामध्ये साप पण राहतात आणि मुंग्या पण राहतात. मग मुंग्या सापांना मारत नाही वे, काय माहित. मग साप मुंग्यांना मारत नाही वे. माऊली, आम्ही अशा अवघड रस्त्यातून चाललो आहोत, वाटांमधून. नुसता पाना पाचोळा आणि दगडी. हे परत तसं आलं काय ते बघ, जंगल, घनदाट जंगल. माऊली असे बघा, असे रिबिन्स किंवा काय असे टॅग लावलेत काही काही ठिकाणी, तुम्ही बघू शकता. जर वाट चुकलात तर ह्या टॅगच्या थ्रू परत हे असे ॲरो दाखवलेत काही काही ठिकाणी. झाडाला लावला ॲरो, दगडांवरती सगळीकडं. म्हणजे तुम्ही वाट नाही चुकणार, घरी जायला पण
आणि इकडं जायला पण पुढं खूप जण लिंगाण्याला ट्रॅकिंगसाठी येतात मान वरती चढण्यासाठी म्हणा. बरेच मंडळी येतात महाराष्ट्रातून म्हणा, सर्व राज्यातून इकडून तिकडून. ना का दिदी. तर माऊली आता जवळच आलोय लिंगाण्याच्या. आम्ही दोघं आता कुठपर्यंत आहे, फक्त थोडंसंच लांब आहे. जवळ समोर दिसतोय लिंगाणा. हा कॅमेरा दिसेल का, नाही दिसत. तो बघा, यो समोर राहिला लिंगाणा. लिंगाणा हा बोलतात की पहिला तुरुंग म्हणून वापर केला जायचा महाराजांच्या काळात. तेव्हा तो कोणी कैदी वगैरे असेल तर त्यासाठी तो वापरला जायचा. कारण की कैदीला इथं ठेवला की नंतर मग त्याला इकडे तिकडे जायला जागाच नाही. जरी जाण्याचा प्रयत्न केला त्याने तरी तो त्या कडावरून इकडनं तिकडनं पडू शकतो आणि मरून जाणार, असं मी तर ऐकलंय. नक्की कशासाठी हे काय ते सगळे जरा पुस्तकं वगैरे किंवा गुगल करायला लागेल किंवा वाचायला लागेल सगळ्या गोष्टी, पण माहीत पडेल हळूहळू. आता घेतोय शोध, अंदाज येत राहील. इथून ह्या नाळीतून खाली पायथ्याला जातात काय. हा एकदा आम्ही लहानपणी उतरलेलो या नाळीतून खाली, पण आजोबा वरडलेले, बोलले की नका जात जाऊ करून काय आहे. पण ठीक आहे, आता हे वरून आम्ही फक्त रायलिंग पठारावरती पोचणार. लिंगाणा बघूया कसं आहे, तुम्हाला त्यांचा थोडाफार आढावा देतो, मग समजेलच. पण मस्त आहे, थंडगार हवा लागते. इकडं खाली हे गाव आहे सगळी, कोकण महाड पट्टा येतो ना दीदी. तर मंडळी आपण आता पोचलेलो आहे लिंगाण्याला. जवळच आहे, समोरच दिसतोय तुम्हाला लिंगाणा. या माझ्या मागे मागे या. जायचं का वरती? जायचं वरती? माऊली आज मी कुठे आलोय पहा, सह्याद्री मधला लिंगाणा रायलिंग पठार. साधारण 1648 मध्ये सिद्धिविरोधात आपला हा कोकण प्रदेश सुरक्षित राहावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा लिंगाणा किल्ला बांधला. राजवटीत लिंगाण्याचा उपयोग शिक्षा वसाहत म्हणून केला जात असे. जे कोणी कैद केले जायचे ते ह्या लिंगाणामध्ये आतमध्ये खडकाळ अशा अंधार कोठी आहेत, त्या कोठीमध्ये त्यांना कैद केले जायचे. कारण की जर का त्या कैद्यांनी भले पळायचा प्रयत्न केला तरी ह्या अशा सुळक्यामधून कोणी पळायचा धाडसही करणार नाही. काही काळानंतर 1818 मध्ये ब्रिटिशांनी हा लिंगाणा त्यांच्या ताब्यात घेतला. परत ताब्यात घेऊन त्या लोकांनी काय केलं की ज्या काही आपल्या ह्या महाराजांनी त्यांची डागडुगी करून पायऱ्या कोरलेल्या त्या सगळ्या संपूर्णपणे त्यांनी नष्ट केल्या. आणि त्याच्यामुळे जे आत्ता सध्या त्यांना इथे जर का ट्रॅक करायचं झालं तर सहसा नाही करू शकत. त्या लोकांना त्यांची साधनं रोप्स वगैरे त्या सगळ्या यूज केल्याशिवाय ती लोक चढत नसे. ते इम्पॉसिबल आहे कारण की रिस्की आहे. हा सगळा भागच तसा आहे की पूर्ण खडकाळ आहे आणि दरी आहे सरळ. खाली बघितलं तर तुम्ही सगळी पूर्ण दरी येतात आतमध्ये. त्यामुळे त्या सगळ्या उपयोगशिवाय ते लोक चढणं अवघड आहे थोडं. नक्की कुठे आहे तुम्हाला मी सांगतो. जिल्हा रायगड आणि तालुका महाड आणि जवळच खाली एक दापोली म्हणून गाव आहे. तिथून पण काही लोक येतात किंवा आमच्या इकडनं आमचा हा पट्टा पडतो शिंगापूर मोहरी हे 2 असे गाव आहेत. त्या गावांमधून पण काही पाऊल वाटा आल्यात लिंगाणाला ट्रॅक करायला किंवा सर करायला. खूप जण मंडळी येत असतात महाराष्ट्रातून म्हणा प्रत्येक भागातून.
लिंगाणा ट्रॅक करायला सर करायला येत असतात. खूप काही रेकॉर्ड्स असे बनवले आहेत आणि साधारण ह्याची उंची 2969 आहे. जवळजवळ म्हणजे 905 मीटरचा लिंगाणाचा हा सुळका दिसून येतो आहे आपल्याला. सह्याद्री या फिरायला कधीतरी बघा, किती सुंदर आहे. मस्त वाटतं असं वातावरण बघायला. आणि जवळजवळ जास्त करून इकडे नोव्हेंबर आणि फेब्रुवारीच्या बिटवीनमध्येच असे काहीतरी ट्रेकर्स खूप जण येतात, कारण की इकडे सगळं हा पठार पावसाळ्यामध्ये हिरवागार होऊन जातं. माझं पण स्वप्न आहे सगळे जे काय काय सह्याद्रीमध्ये फिरायचं आहे ते सगळं फिरत राहायचं, मजा येईल. इतकं मस्त वाटलं ना, काही वर्षांनी इकडे आलो मी. लहानपणी पण खूप वेळा येऊन गेले लिंगाण्याला सर करायला. आणि आत्ता आम्ही जवळजवळ म्हणजे कोरोना म्हणा, हे सगळ्या गोष्टी म्हणा, त्या सगळ्या झाल्यानंतर काही वर्षांनंतर मी गावी आलो. मस्त वाटतं. इथे असे टेंट वगैरे नाही, त्या टेंटचे मार्किंग वगैरे आहेत. चूल पेटवलेली. मी तर आता उन्हाळ्यात आलोय गावी म्हणून आलो, दाखवतो तुम्हाला. म्हटलं कसा आहे लिंगाणा, आमचा भाग कसा आहे नक्की, त्यामुळे तुम्हाला दाखवतो. म्हटलं जास्त करून मग बऱ्याच काही गोष्टी आजोबांसोबत आहेत तर शिकायला मिळत आहेत. मॅगी मॅगी नको खात जाऊ, जास्त मैदा असतं त्याच्यात. दीदी म्हणते चल घरी खा खारी. खारी आमच्या गावात एक दुकान पण नाही, त्यामुळे आम्हाला सगळं जे काही तालुक्यामधून आणायला लागतं. जवळजवळ सगळ्या काही गोष्टी, राशन वगैरे सगळं आम्हाला वेल्हा तालुक्यामधून आणायला लागतं. महाडमधून ओला, बोंबील किंवा मच्छी वगैरे लोक सगळे आणतात, बरेच जण. चला आता घरी जायची वेळ झाली आहे, घरी जाऊया, मजा करूया. थकलोय, भूक लागली, पटापट घरी जाऊया. टाटा बाय बाय, सी यू. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. भावानं आता बाजूने काय केलं माहिती आहे तुम्हाला? वानर, दोन वानर इथून जंगलातून उड्या मारत 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 जंगलमधून फांदीच्या वर फांदी असले गेलेत. आम्हाला हवा टाईट झाली ना दीदी. असले घाबरलो ना, म्हटलं काय आलं काय माहिती. नंतर बघते तो वानर होता. मग काय नाही, ते काय नाही करत. त्यांना जर काय नसेल केलं तर जाम भीती वाटलेली जरा एक सेकंडसाठी, पण ठीक आहे. दाट जंगल आहे. आम्ही आता सध्या लिंगाणावरून. चला, भूक लागली. सिंगापूरमधले काही घरं अशी आहेत. हा मागचा आवाड आहे ना, आणि तो पुढचा आवाड. मोरा आवाडात पण नेईल मी तुम्हाला. सध्या भूक लागली, जेवून घेऊया. लिंगाणा ट्रॅक परिपूर्ण झालेला आहे. अशा प्रकारे घरी पोचलो आम्ही. थांबे. आजचा 4था दिवस. लिंगाण्याला जाऊन आलो आणि दुपारी जरा जेवलो आणि जरा आडवा पडलेलो, झोपलेलो. उठलो आणि आजी म्हणजे जणी आहे आमच्या इथली गावातली, तर त्या दळण दळायसाठी आलेल्या इथे. ते तुम्हाला दाखवतं जात्यावरती कसं दळतात ते बघायला. ते मला पण बघायचं आणि तुम्हाला पण दाखवतो. चला या. हां मन हे जणी आहे. हे जात्यावरती काय दळताय? वरई दळतायत. ही वरई आहे. ते बघ, ही आपल्या इथली आहे ना. ही इकडे सिंगापुरात वरई पण केली जाते. तर ही दळतात. तांदूळ आलेत. हा, दुसऱ्या मातीच्या बरधाऱ्यानं काढलेत ना, हा, मग ते तांदूळ आले. अच्छा. होय वगैरे म्हणा काहीतरी.
काहीतरी म्हणा की. मरू दे बाबा ते विसरले गाणं. हा काय हा आता मी नाही विसरले. तर पहिला म्हणायचेत ना हे सगळं. हा पहिलं म्हणायचं आता मी विसरले. हो नाही आता आपल्याला गाणं नाही फिन नाही. रगड बाबा गाणं वैरण नाही घातलं तर गाणं म्हणायचं. इथे वरती टाकलं जातं. हा? लागल मग. इथे वरती धान्य टाकलं जातं आणि इकडनं खाली हम्म. असं पीठ जात. सकाळची ह्याची डब्बी काढली काय तंबाखूची? काढली मग पावरी आणला हा आणि त्याला कासरा बांधला हा मग काढली. हा. आणि पावली होती. चायची आपली ह्याची चायपत्ती काय बोलते त्याला, तंबाखूची डब्बी पडलेली आहे का विहिरीत. त्याच्या खाली वागलं तरी पटकन नाही गेली. मग पवऱ्याने काढला. आत गेलो ना खाली हा शिगानी. हे सगळं करायला लागतं, कॅमेरामॅन नाही आमच्यासोबत, तर मग काय करायचं, हे सगळं करायला लागतं या गोष्टी.